आज आपले सर स्वतःच फीडबॅक घेत होते सर्वांचा आणि सर्वांना काय लागतं काय नाही ते स्वतःच बघत होते. आज आम्ही कोणीच मध्ये गेलो नाही. म्हटलं चाल द्या सर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आणि भीम आणि रोला आम्ही सोबतच निघालो मग हॉटेलला जाण्यासाठी. म्हटलं चलो जल्दी हॉटेल. मग रोला जवळ चावी वगैरे देऊन दिली आणि मग मी रोलाला सांगितलं शटर वगैरे खोलून ठेव. म्हटलं शटर वगैरे खोललं आणि मग मला ना माझी थोडी तब्येत बरोबर नव्हती 2-3 दिवसांपासून. म्हटलं चला आता गोळी वगैरे घेऊन घेऊ म्हटलं आपण. आणि ना गोळी एकच होती मित्रांनो. मग गोळी वगैरे घेऊन घेतली मी आणि मग मला तिथून निघायचं होतं शेफन त्यांच्याकडे जाण्यासाठी. शेफन त्यांच्याकडे आलो तर त्यांचं चालू होतं मेचच्या प्लेटी वगैरे बनवायचं का. मग तिथं या भाऊचा फीडबॅक वगैरे घेऊन घेतला आणि मग मी ना थोडं रोलाकडे येऊन लागलो. रोलाकडे आलो आणि मग रोलाला सांगितलं क्या कर रहा है. म्हणे वेज बिर्याणी निकाल रहा हूं. म्हटलं निकाल फटाक से और दे दे म्हटलं इन भैया को. मैं त्या भाऊन त्यांना मस्त वेज बिर्याणी वगैरे दिली आणि मग रोलाला सांगितलं हर्षल भैया को भी खाना दे दे म्हटलं. वो अभी गाव से लोटे म्हटलं. मग हर्षल भाऊन त्यांचा आणि माझा आणि कल्पेशचा आमचा चालू होता इथं प्रोग्राम. निंबूवरती 1 रुपया थांबून ठेवायचा. तर 1 रुपया काही थांबलेला नाही मित्रांनो. कल्पेशला म्हटलं चलो जाओ. कल्पेशला असं म्हटलं चल जेवायला आता जेवण वगैरे करू. आणि मग ना रात्री खूपच गर्दी होऊन गेली होती मित्रांनो. आपले सरच दिसत नव्हते एवढ्या गर्दीत. मग ना इतके पूर्ण टेबल लागून गेलेले होते. डायरेक्ट जत्रा भरून गेली होती असं वाटत होते. या मित्रांनो त्यांचं पण मस्त जेवण चालू होतं मित्रांनो. तेवढा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून द्या मित्रांनो.